विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297व्या जयंतीनिमित्त राजमाता युवा प्रतिष्ठानच्या नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली। वार्षिक सर्वसाधारण बैठक दत्त मंदिरात घेण्यात आली। बैठकसाठी सिद्धबाबा निशाणदार, युवराज सरवदे, अक्षय वाकसे, विनोद मोटे, सचिन हक्के, राज गोसावी, रुपेश थडसरे, अमोल कळम, साईनाथ निशाणदार, राज बनगर यांची प्रमुख उपस्थिती होती। सन 22-23 साठी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली। उत्सव अध्यक्षपदी समर्थ माशाळकर, उपाध्यक्ष विशाल लांडगे, अंबादास कोळी, खजिनदार हर्ष साबळे, सहखजिनदार समर्थ वैद्य, कार्याध्यक्ष प्रमोद खटके, सचिव रोहित महाडिक, सहसचिव श्रीकांत भोसले, मिरवणूक प्रमुख श्रीशैल हिरेमठ, रोहन पवार, प्रसिद्धी प्रमुख विशाल कतारी, अझर शेख, मोहित राऊत, सुमित निशाणदार यांची एकमताने निवड करण्यात आली। बैठकीसाठी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुर्लभ मित्र बंधू भावांनो आणि उपस्थित व्यासपीठ, गेली 7 वर्ष झालं राजमाता युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं समाजसेवेचे कार्य हाती घेण्यात येऊन ते यशस्वीरित्या पार करत आलो। परंतु गेले 2 वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळं आपण जयंती उत्सवात न साजरा करता समाजोपयोगी कार्यक्रम राबवून लोकहितासाठी आपण काम केलेलं आहे। परंतु सर्व मित्रपरिवाराची मागणी आपण 2019 रोजी भव्य अशा पद्धतीनं स्टँडिंग या भागात केलं। पूर्ण या भागात सर्वात मोठी जयंती तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं झाली। तर सर्वांच्या मताने यंदा आपण भव्य अशी मिरवणूक मध्यवर्ती 31 मे रोजी काढायचा निश्चय केला आहे। त्यासाठी नूतन पदाधिकारी निवड करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलो आहोत। तरी आपण प्रतिष्ठानने दिलेल्या पदाचा यशस्वीरित्याने आणि जबाबदारीपूर्वक काम त्याची तुम्ही हातात घेऊन कराल अशी आशा बाळगतो। आणि जे कोणी नवीन पदाधिकारी निवडतील त्यांना पुढील वाटचालीस राजमाता युवा प्रतिष्ठानतर्फे शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय भारत। जे जबाबदारी दिली अध्यक्षपदाची ती जबाबदारी मी पार पाडेन एवढे गावाही देतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।